त्यांसाठी डॉक्टर अवेलेबल पाहिजे, ते नाही आहे. त्यांनी पोट्यावर आमदार आमचे कोणते होते? आमचे आमदार जेव्हा जन्मले सोन्याचा चमचा घेऊनच जन्मले. हे तरुणांना रोजगार नाही. तर हा यवतमाळचा जे टेंडर आहे, रोज घनकचरा प्रत्येक त्याचे म्हणतात रेटून खोटं बोलतात. हे काहीतरी मोठा विरोधाला विरोध. आजपर्यंत 8 दिवस पाणी इथं येत नाही आहे यवतमाळमध्ये. जनता पार्टी लोकांना महिलांची रिस्पेक्ट नाहीच आहे. वॉटर सप्लायला कोणत्या दिवशी कानागिरी पाणी मिळते? नमस्कार, मी रश्मी हिडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आज आपण यवतमाळ या विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि यवतमाळमध्ये निवडणुकीचा काय माहोल आहे, कुणाचा कौल आहे, कुणाचा पल्ला इथे जास्त भारी आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आता माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, सामान्य जनता आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की इथला माहोल कसा आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणता, काय यवतमाळचा माहोल कसा आहे निवडणुकीचा? यवतमाळच्या निवडणुकीचा माहोल हा अत्यंत चरण सीमेवरती पोहोचलेला आहे आणि 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये जनता आपलं जे काही कौल आहे तो देणार आहे. बिलकुल बिलकुल. मी इकडे येते ताई, कसा माहोल आहे आता, काय मूड आहे जनतेचा? भाजपमय ते काय विचारावं लागतं? नाही पूर्ण भाजपमय माहोल आहे. आणि काय काय विकास कामं झाली आहेत आतापर्यंत? भरपूर सांगायला बसलं तर तुम्हाला वेळ कमी पुरेल असे भरपूर विकास कामं झालेले आहेत. नवीन बसस्टँडचं आत्ता उद्घाटन झालेलं आहे. अतिशय सुंदर अद्यावत असं बसस्टँड तयार झालेलं आहे. त्यानंतर पोलीस स्टेशनची अशी भव्य इमारत झालेली आहे. MSCBची इमारत झालेली आहे. तुम्ही जर आल्या असाल रस्त्यानी तर सगळे सिमेंट रस्त्यांची कामं चालू आहे. त्यानंतर असे एक ना अनेक कामं चालू आहेत की ज्यांचे आमचे विद्यमान आमदार मदन भाऊ येरावार यांनी आजपर्यंत कुठल्याही आमदारीने आणलेला एवढा फंड आमच्या यवतमाळसाठी आणलेला आहे आणि भरपूर विकास चालू आहे. बिलकुल बिलकुल. मी इकडे पण येते, इकडे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आता आहे. बरं, बोला काय म्हणायचं? आम्ही सामान्य जनता म्हणून या ठिकाणी आमचं मत व्यक्त करतो आहे. ज्या विकासाच्या बड्या बाता मारत आहेत या संदर्भामध्ये यांचेच ठेकेदारांनी जॉईंट व्हेंचरवरती काम करण्याची वृत्ती या महाराष्ट्रामध्ये नव्यानं सुरू झालेली आहे. भ्रष्टाचाराचा कळस यवतमाळ विधानसभेमध्ये आहे. ज्या 8,000 करोड रुपयाच्या ज्या निधीच्या गोष्टी केल्या जाते. जर पोलीस स्टेशनच्या इमारतीला जर तुम्ही बघितलं तर आत्तापासून तळे गेलेले आहे. बसस्टँडमध्ये जर गेलं तर त्या बसस्टँडमध्ये साधी ST सुद्धा पलटत नाही अशा स्वरूपाचं बसस्टँड बांधलं आहे. जुनंच बसस्टँड अत्यंत चांगलं होतं. यांचं एकच काम आहे, असलेले ऑफिस तोडणे, नवीन ऑफिस बनवणे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. यांचे ठेकेदारसुद्धा ठरलेले आहेत. त्याच ठेकेदारांना यांचं काम आहे. जॉईंट व्हेंचरमध्ये लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार जर तुम्ही यवतमाळ मतदारसंघामध्ये फिरले या संदर्भामध्ये मी नाही म्हणत, नागपूर उच्च न्यायालयामध्ये यांच्या विरोधामध्ये खंडीने पिटिशन्स पडलेले आहेत. रस्त्याचे पिटिशन्स असो, इमारतीचे पिटिशन असो किंवा बेंबळा अमृत योजनेच्या संदर्भामध्ये तर अत्यंत मोठा त्याच्यामधला फ्रॉड आहे जो आजही हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीने त्याचं उद्घाटन केलं दृकश्राव्य माध्यमातून, परंतु यवतमाळकरांना अजूनही पाणी मिळत नाही. त्याच्या ज्या हायड्रोलिक टेस्टिंग व्हायला पाहिजे त्या अजूनही झालेल्या नाही. असं असताना सुद्धा केवळ राजकीय लाभ घेण्यासाठी ही योजना 2016लाच कार्यान्वित व्हायला पाहिजे होती. आज 2024 आलेला आहे. 2024 रोजीपर्यंत आजही यवतमाळकर लोकांना पाणी मिळत नाही. निव्वळ विकासाच्या नावाने बाता मारणे, खोट्या गोष्टी करणे, खोटे नरेटिव्ह सेट करणे, दलित मुस्लिमांच्या ज्या ठिकाणी आम्ही बहुसंख्याक राहतो त्या ठिकाणी यवतमाळचे जे लोकप्रतिनिधी आहेत मदन येरावार हे अजूनपर्यंत एकहीदा आलेले नाही. ना बौद्ध वस्तीत आले, ना मुसलमान एरियामध्ये आलेला आहे. यांचा विकास फक्त उच्च श्रेणी, उच्च लोकांकडे, धनधान्यांकडे यांचं लक्ष आहे. एकंदरीतच कुठलाही विकास झालेला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? विकास झालेलाच नाही आहे आणि जो विकास झालेला आहे तो केवळ आणि केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता आहे. राधाकृष्ण विखे पाटील तत्कालीन जे विरोधी पक्ष नेते होते 2017ला त्यांनी विधिमंडळाच्या पटलावरती त्यांचं यवतमाळच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये भाषण आहे ते आपण बघावं. त्यामध्ये सर्व दिलेलं आहे. दुर्दैवाने राधाकृष्ण विखे पाटील स्वतःच भाजपमध्ये गेले आणि महसूल मंत्री झालेले आहेत. बरं, मी इकडे येते ताई, दादांनी म्हटलंय की भाजप कधीच जातीपातीचं धर्माचं राजकारण करत नाही. तसं केलं असताना तर आज जी लाडकी बहीण योजना चालू आहे, संपूर्ण महाराष्ट्रात ज्या लाडक्या बहीण योजनेने धूम केली आहे त्या लाडक्या बहिणी योजनेच्या जास्तीत जास्त लाभार्थी आमच्या मुस्लिम महिला भगिनी आहेत. भाजप लाभ देताना कास्ट, समाज किंवा हे विचारत नाही कधीच. ते फक्त बघतात की माझी महिला, माझी बहीण कशी सक्षम झाली पाहिजे, हाच प्रयत्न असतो आणि फक्त लोकांचा विकास आणि अंत्योदय हा आम्ही एक
पंडित दीनदयाल उपाध्यायजींचा जो शब्द आहे अंत्योदय, तो आम्ही घेऊन चालतो आमच्या विचारधारेमध्ये. त्याच्यामुळे घटक शेवटल्या घटकापर्यंत आपल्या योजना पोहोचाव्या, प्रत्येक शेवटल्या व्यक्तीपर्यंत आपल्या सामान्यांपर्यंत पोहोचावं, हाच आमचा ध्यास असतो आणि हेच आम्ही नेहमी तर करतो. आपण हा योजनांचा विषय झाला. आता दादांनी बोलले की विकास कामं झालेले नाहीत आणि झाले आहेत तर स्वार्थासाठी केले, स्वतःच्या स्वार्थासाठी विकास कामं केले, त्यावर काय सांगाल? पहिलेचं बस स्टँड ते बोलले, पहिलेचं बस स्टँड, तुम्ही पहिलेचं बस स्टँड पाहिलं नाही, आम्ही पाहिला, त्याची काय दुर्दशा झाली होती. आताचं बस स्टँड पहा, त्याच जागेमध्ये तेवढ्याच याच्यात बस स्टँड बनवलं. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की पहिले गाडी पलटत होती आणि आता गाडी पलटत नाही. हे काहीतरी बोलायचं. तुम्ही स्वतः बघू शकता ना, इथं जनता आहे, सामान्य जनता, त्यांना विचारा. आधीचं बस स्टँड बघा आणि आताचं बस स्टँड बघा. अतिशय सुंदर पोलीस स्टेशनची इतकी जीर्ण झालेली इमारत, पोलीस स्टेशनची इमारत, जीर्ण झालेली इमारत अतिशय सुंदर बांधलेली आहे. आणि त्यानंतर MSEBची इमारत पहा, ज्या ठिकाणी लोकांना कर्मचारी पण आपले असे पक्षाचे नाही, कर्मचारी आहे, तो माणूस आहे, त्याला पण बसायला एक प्रशस्त जागा लागते. हा विचार करून आमचे विद्यमान आमदार मदन भाऊ येरावार यांनी हे सगळे विकास कामं केले. सारखेच आहे. याच्यामधले सर्व कंत्राटदार जे आहेत ते एकच आहेत, ज्या विकासाच्या बाता मारत आहेत. इकडे नारायण राणेचा मुलगा मुसलमानांना मस्जिदीमध्ये घुसून मारण्याच्या गोष्टी करतात आणि हे सांगतात की आम्ही जाती धर्माचं राजकारण करत नाही आहे. या ठिकाणी मुसलमान समाजाच्या पैगंबरांविषयी ज्यावेळेस अत्यंत खालच्या भाषेमध्ये मत व्यक्त केले जाते, एकही भाजपचा नेता आणि यांनी सुद्धा कधी त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला नाही आहे. मग जातीपातीचं राजकारण करण्याची प्रवृत्ती ही मुळात यांची आहे. आणि जे दीनदयाल उपाध्यायाचं नाव घेऊन सांगताय अंत्योदयाचा अर्थ जर यांना कळलं असता तर जाती धर्माच्या पलीकडे जाऊन यांनी आपल्याला हे स्वतःला सामान्य नागरिक म्हणत आहे ना, हे पूर्ण राजकीय भाषा करत आहे. हे तुमच्या लक्षात येत असेल ना. सामान्य नागरिक आहे ना, ते सामान्य नागरिकांनी सामान्य नागरिकांसारखंच बोलावं. हे पूर्ण राजकीय मी तुमच्याकडे येते. इलेक्शनचं वातावरण आहे, तुम्ही इथे प्रतिक्रिया घ्यायला आलेले आहे, राजकीय प्रतिक्रिया म्हणूनच तुम्हाला घ्यावं आपण येऊयात. काय झालंय त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की जो संविधानावर विश्वास ठेवतो, यांचा संविधानावर विश्वास नाही, जो संविधानावर विश्वास ठेवतो तो प्रत्येक नागरिक हा राजकीय आहे. संविधानावर 100% विश्वास आहे. आमचे PM मोदीजी प्रत्येक काम करताना पहिले संविधानाला नमस्कार करतात. पंतप्रधान पदाची शपथ घेताना सुद्धा पहिले. मी थोडं थांबते इथे. आपण हे करूयात. आपण काय झालंय की आरोप प्रत्यारोप होत आहे, पण यवतमाळच्या विकासाच्या याच्यावर आपण परत वळूयात. तुम्ही काय सांगाल? मॅडम, हे जे आमचे जे ताई म्हणत आहे, हे यांचं आणि यांच्या पक्षाचा एकच नारा आहे, प्रचार प्रसार आणि भ्रष्टाचार. आणि सनातनी हिंदू भारतीय संस्कृति हे ध्वजवाग, सनातनी हिंदू भारतीय राष्ट्रीय संस्कृति का ध्वजवाग बनकर अपने आप को प्रसारित कर रही है भारतीय जनता पार्टी. कभी ये नहीं सोची कि यहाँ के बेरोजगार की क्या हालत है, यहाँ के किसानों की क्या हालत है, यहाँ के महिलाओं की क्या हालत है. जो इनका सब्जेक्ट 15 लाख से चालू हुआ तो 1500 रुपये लाकर छोड़ दिया. मध्य प्रदेश में ये स्कीम इनकी 1500 को लाड़की बहन की जो इन्होंने बात की है अभी वो दिए, वहाँ पर यहाँ पे आकर अभी वहाँ पर भी उन्होंने बंद कर दिया. इनका पूरा काम बंद है. फक्त आणि फक्त प्रचार प्रसार आणि भ्रष्टाचार. दुसरी गोष्ट मॅडम, यवतमाळमध्ये हे यांचे जेवढे विषय आहे, मी बोललो का तुमच्या मधामध्ये बोललो का? तुमच्या म्हणत आहे तर तुमचे म्हणजे फटाफट कुठे गेले, आले का मग तुमच्या आम्ही ताई पूर्ण झालं की ताई येते तुमच्याकडे. हा बोला. यांचं काम फक्त प्रचार प्रसार आणि भ्रष्टाचार. जसं वरती हम दो हमारे दोची सरकार आहे, त्याचप्रमाणे हे इथं एक आमदार आणि यांच्यासोबत 4 वायसर म्हणतो त्यांना. ते वायसर गँग इथं सतत 5 वर्ष काम करत राहते आणि स्वतःचं पोट भरत राहते. यवतमाळमध्ये किती गड्डे आहे फक्त नागरिकांना इथं माहिती आहे. त्यांचे स्पॉन्डलिसिसचे आजार वाढून राहिले. इथं लोकांना इथं रोजगार नाही आहे, महिला इथं सुरक्षित नाही आहे. प्रत्येक 2 दिवसात 1 दिवसात इथं मर्डर होते म्हणजे होतेच. आणि हे जे पोलीस स्टेशनचे म्हणत नाही का, यांना पोलीस स्टेशनची गरजच आहे. कारण का यांच्या प्रत्येक स्कीम जी आहे 302 कोटीची स्कीम येते, 302 लोकांची भरती करते. यांचे आणि यांचे जे आमदार साहेब आहे सर्वांचा 302चा आकडा यांचा खूप फेवरेट आहे. 302 हे आकडे यांच्या फेवरेट आहे. ह्याच प्रकारे हे काम करते. म्हणजे इथं महिला सुरक्षित नाही आहे, लोकांना रोजगार नाही आहे, हे यांना चालते. आपण या ताई ते म्हणतात की ते महिला सुरक्षित नाही आहे. 302 नंबर काय तुम्हाला म्हणणं याच्यावर? का सुरक्षित नाही आहे महिला का सुरक्षा नाही? मग सामान्य नागरिक म्हणून तुम्ही पण समोर यायचं ना, का पक्षानेच समोर यायचं का? एक भाऊ म्हणून सर्वांचं कर्तव्य आहे महिलांना सुरक्षित ठेवायचं. तुमचंही कर्तव्य आहे, माझंही कर्तव्य आहे.
महिला का पक्षाची पाहून सुरक्षित आणता का तुम्ही? या पक्षाची आहे म्हणून सुरक्षित ठेवाल का? महिला ही महिलाच आहे. तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. महिला सुरक्षिततेची जबाबदारी ही सामान्य नागरिक म्हणून यांची पण आहे आणि सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे हे म्हणत आहे महिला सुरक्षित आहे नाही आहे हे चुकीचं. बिलकुल मी येते तुमच्याकडे. बोला काय? चित्रात आहे यांनी म्हणते महिलाच्या सगळ्या गोष्टी बरोबर तर चित्रात आईनं पहिले कंप्लेंट केली होती संजय राठोड बद्दल आणि आजच ते त्यांचा प्रचार करू राहिले. त्यांनी म्हणते कोर्टातून केस वापस घ्यायची आणि ताई म्हणून राहिल्या होत्या लाडकी बहीण. लाडक्या भावाचं काय करायचं? लाडक्या भावाला रोजगार नाही, इथं गुंडेगर्दी चालू आहे. इतक्या लोकायला इच्छा पोरायला नागपूर चंद्रपूर सारख्या सिटीमध्ये आम्हाला तिथं त्यांना हे देते सुपारी देते, तिथले लोक मर्डर करते. इथं MIDC मध्ये एक रोजगार नाही. 10 वर्षापासून यांचा आमदार आहे, कोणतं काम केलं? एक रोजगार नाही तर खाली पिले लोक बसून राहते, त्यांना काही काम नाही राहत. ते नशेच्या मार्गी चालले लोक, त्यांना तर काही करायला पाहिजे ना. त्यांना रोजगार जे ते खायला पण बसणार आहे खाली पिली चौकामध्ये. यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी आहे. यवतमाळमध्ये आता 2024 पर्यंत या आजच्या नोव्हेंबरपर्यंत 75 मर्डर झालेले आहेत. त्यापैकी 62 मर्डर हे यवतमाळमध्ये झालेले आहे. यांना कदाचित त्याची कल्पना नसेल. यवतमाळच्या गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये मी मगाशी बोललेलो होतो. तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी यवतमाळच्या गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये आवाज उचललेला होता. यवतमाळमध्ये जर तुम्ही एंट्री केली तर यवतमाळच्या प्रत्येक पोलवरती तुम्हाला एक पोस्टर लागून दिसेल, सोनसाखळी चोरांपासून सावधान. ही ओळख यवतमाळकरांची करण्यामध्ये कोणाचा वाटा आहे? कोणी ही ओळख निर्माण केलेली आहे? यवतमाळमध्ये जागोजागी खुलेआम गांजा मिळतो. या ठिकाणी ज्या ठिकाणी आज आपण बोलतो आहे या ठिकाणी जर तुम्ही फिरले तर तुम्हाला गांजा सर्रास उपलब्ध झालेला मिळेल. या ठिकाणी प्रत्येक जणाकडे शस्त्र आहेत. एवढंच नव्हे तर लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान भाजपच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यांना लोकांनी मतदान करू नये म्हणून बोटाला शाई लावून पैसे वाटण्याचा प्रतापसुद्धा केला आहे. त्या संदर्भामध्ये शहर पोलीस स्टेशन यवतमाळमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आणि ज्या महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भातल्या बाता केल्या जातात, ज्यावेळेस संजय राठोडनी गैरकृत्य केलं होतं आणि त्याचा राजीनामा घेण्यामध्ये हेच लोक समोर होते. आणि संजय राठोड जेव्हा यांच्याकडे जाऊन बसला तर यांच्याच नेत्या चित्रा वाघ सोयीची भूमिका घेऊन पत्रकारांवरती इथे नाराज होऊन गेलेल्या आहेत. ह्या जर डबल ढोलकीच्या ज्या भूमिका आहेत भाजप सरकारच्या, यांनी एकदा ठरवावं की महिलांच्या बाजूने आहेत की महिलांच्या विरोधात आहेत. असेल तर सांगावं त्यांनी. त्यांनी आरोप होत आहेत, काय सांगा? त्या पत्रकारावर रागवून किंवा विषय तोच आहे. विषय तोच आहे. संजय राठोडच्या संदर्भातील विषय हा आहे चित्राताईंनी हे बघा एक महिला म्हणून जे करायचं होतं ते प्रदेश अध्यक्ष आहे त्यांनी आपली भूमिका मांडली आणि व्यवस्थितरित्या त्यांनी पार पडली. म्हणजे नेत्यांनी काही घेतलेले निर्णय असतील तर आम्ही त्यांच्या महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीतच बोलते आहे मी. आज आम्ही भाजपच्या किती महिला इथे आहो, मग या सुरक्षित नसत्या तर घराच्या बाहेर निघाल्या असत्या का? महिला सुरक्षितच आहे याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मगाशी पण सांगितलं मी. आणि राहिला प्रश्न आमच्या प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ, तर त्याच्या मतावरती त्यांनी जेव्हा मत मांडलं तेव्हा पण त्या होत्या, आता पण आहे. असं नाही आहे. कुठल्याही मुलीवर महिलेवर झालेला अत्याचार आम्ही पण सहन करत नाही. कारण आम्ही पण एका अशा पार्टीशी आहो की आम्हाला महिलांचा सन्मान हा सर्वात पहिले आहे. महिलांचा सन्मान हा आमच्या पार्टीसाठी सगळ्यात पहिल्या नंबरवर आहे. मी परत इकडे मला एक सांगा, जे दिग्रसचे आमदार आहेत आणि मंत्री आहेत, पालकमंत्री, त्यांच्यावर जो आरोप केला गेलेला आहे त्या संदर्भामध्ये आमचं बोलणं आहे. गोल घुमवून गोष्टी पलटवायच्या नाही, थेट मुद्द्यावरती बोलायचं की संजय राठोडच्या संदर्भामध्ये भाजपाची आणि विशेष करून ज्या महिला या ठिकाणी आहेत त्यांची भूमिका काय. पूजा चव्हाण जर निर्दोष असेल तर तिला न्याय मिळण्यासाठी यांनी काय केलेलं आहे. चित्रा वाघ यांनी याचिका दाखल केली हायकोर्टामध्ये. त्यांनी मागं घेण्यासाठी जेव्हा कोर्टाने कानं टोचले तेव्हा त्यांचे वकील आणि ते बोलायला लागले की नाही आम्ही मागं घेत नाही. पिटिशन जर दाखल केलं असेल तर राजकीय भूमिका तुमची काय आहे? संजय राठोडच्या सोबत आहे की संजय राठोडच्या विरोधात आहे? ही भूमिका तुम्ही स्पष्ट करावी ना पक्ष म्हणून, तरच महिलांचे कैवारी असल्याचं आम्हाला दिसून येईल. बरं, एकंदरीतच आपण थोडा मुद्द्यावरून भटकत चाललोय. आपण आता यवतमाळच्या याच्यावर होतो. यवतमाळचा मुद्दा महिलांशी रिलेटेड तो पूर्ण झालेलाच नाही आहे मॅडम. खऱ्या अर्थाने इथे सगळ्याच प्रकारे अधोगती झालेली आहे यवतमाळ जिल्ह्याची, नव्हे तर अगदी महाराष्ट्र देखील अडचणीत आलेला आहे. इथे महिला सुरक्षित नाही, युवक वर्ग पूर्ण व्यसनाधीन झालेला आहे. काँग्रेसच्या काळामध्ये असं काही पाहायला मिळत नव्हतं किंवा आजच्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे इथे व्यवस्था ढासळलेली आहे. अगदी छोटासा चिरमुकला मुलगा येतो आणि बंदूक लावून चालला जातो. किती मर्डर झाले याची जर का कॅल्क्युलेशन केली मागील 10
वर्षामध्ये सगळ्यात जास्त मर्डर यवतमाळात झालेले आहेत, सगळ्यात जास्त महिलांवर अत्याचार झालेले आहे. इव्हन आपण प्रोटेस्ट सुद्धा करू शकत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मला सांगा कोणते मोर्चे निघतात, कोण हक्काची लढाई लढल्या जातं? इथे सगळ्या काही हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे. पिण्याचं पाणी, जेव्हा आपण मूलभूत सुविधा म्हणतो, म्हणजे अन्न वस्त्र निवारामध्ये हे पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. आजपर्यंत पाणी मिळालेलं नाही आहे. फक्त आणि फक्त इथे जे लोकप्रतिनिधी आहे, गळगणचं श्रीमंत होत आहे, जे काल पैदल होते, पोत्यावर होते, आज फ्लाईटनी फिरतायत. म्हणजे हीच प्रगती झालेली आहे. ह्यांच्या बँकेचे अकाउंट चेक केले पाहिजे की एवढा पैसा आला कुठून, एवढा पैसा कुठून आला. आज आम्ही नाही मोठमोठ्या इतक्या सुखसुविधामध्ये, मग तुम्ही एखादा सरपंच होतो, लागलीच तुम्ही एक काय म्हणतात त्याला आमदार होतात आणि अगदी इतकं श्रीमंत होऊन जातात की त्याची काही हे नाही आहे. हे त्याच्यावर कुठेतरी कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने याला जबाबदार महिलाही आहे. महिला आहेत, महिला स्वतः महिला जबाबदार आहेत. कारण की जेव्हा कुणातरी आपल्या भावानी जर का गुन्हा केला तर त्याची पाठराखण करायचं हे चुकीचं आहे. दुसऱ्याच्या भावानी केलं तर बोट दाखवायचं चुकीचं आहे. मग ते काँग्रेसचं असो की तुमच्या BJPचं असो. BJPच्या काळामध्ये तर सगळ्यांनी डोळे उघडून पाहिलेले आहे की किती मोठे अन्याय झाले महिलांवर. आणि BJPच्या महिलांनी जेव्हा पहिल्या स्टार्टिंगला असं घेतलं की खूप आपण त्याच्या मोर्चे लावला, काय नाही केलं संजय राठोडांच्या विरोधात. जसे 50 खोकेची बातमी तुम्ही ऐकलीच आहेत मॅडम, सर्वश्रुत आहेत ते. एवढा सगळा काही प्रकार झाल्याच्या नंतर अगदी सगळे काय म्हणतात धून निघाले. वॉशिंग मशीनमध्ये BJPच्या धून निघाले. आज सगळे एकदम छान आहे. संजय राठोडच्या विरोधात काहीच नाही आहे. मी तर म्हणेल की नसली पाहिजे. जर का आमच्या बहिणी स्वतः म्हणत आहेत तर हरकत नाही आहे, परंतु याला जबाबदार आमची महिला आहे. म्हणजे एकंदरीतच यवतमाळमध्ये महिला सुरक्षित नाही असं तुम्हाला बोलायचं आहे. निश्चितच नाही आहे. महिला बिलकुलच नाही आहे, युवक पण नाही आहे. मॅडम, या विधानसभेच्या अनुषंगाने नेहमीच हेच होऊन राहिलं. आमच्यासारख्या युवकाचं काय होऊन राहिलं, BJPकडून काँग्रेसकडे मारल्या जाते आणि काँग्रेसकडून BJPकडून मारल्या जाते. आता काँग्रेस सत्तेत नाही तर 10 वर्षाचं काढते आणि BJP सत्तेत आहे तर हे 10 वर्षाच्या अगोदर काढते. पण महत्त्वाचं हे आहे, इथला युवक बेरोजगार आहे. बेरोजगार असल्याच्याने इथे गुन्हेगारी वाढत आहे. BJP असो की काँग्रेस असो, हे दोघे बी आमच्यासाठी नाकाम झालेले आहे. कारण की ना BJPने ना काँग्रेसने कोणी तिथे IT पार्क नाही आणला, मोठा उद्योगधंदा नाही आणला. पूर्ण MIDC पडली आहे. आता एक तरी कसं तरी ते रेमंडचं हे चालू होतं ते सुद्धा बंद झालं आहे. त्याच्याने इथले युवक रोजगार नसल्यामुळे गुन्हेगारीकडे वळले आहे. गुन्हेगारी एवढी वाढली आहे की आमच्यात आता ताईंनी सांगितलं की चांगलं पोलीस स्टेशन झालं आहे, काय म्हणते हॉस्पिटल आणि फक्त बिल्डिंग बांधल्यानं होते का? तिथं कर्मचारी नाही ना, कर्मचारी नाही आहे तिथे. आज जर आम्ही रोज म्हणजे रुग्णसेवकमधून जेव्हा काम करतो आम्ही दवाखान्यात, तर 40% आजही रुग्णांसाठी डॉक्टर अवेलेबल पाहिजे, ते नाही आहे. तिथे रोज 15 जण मरतात, रोज 15 जण. काय तर कारण की तिथे लोक नाही आहे, तिथे रेडिओलॉजिस्ट नाही आहे, तिथे गायनियनचा हे नाही आहे. आता काही दिवसात यांच्या नाकारतेपणामुळे यांच्या नाकारतेमुळे सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मशीन नाही आहे, प्रायव्हेट लोकांकडे तिथे जातात. याच्या नाकारतेपणामुळे यांच्या नाकारतेपुढे आता चार सीटा म्हणजे 40 सीटा तिथं वाढत होत्या, त्या 40 सीटा कमी झाल्या आहे. म्हणजे उद्या चालून यवतमाळमध्ये डॉक्टर राहणार नाही. हे प्रश्न आहे का? यांचे फक्त हेच प्रश्न आहे का? युवकाचे प्रश्न नाही आहे का? तुम्हाला शिक्षणाचे प्रश्न नाही आहे का? यांना हे नकोच, यांना दोघालाही नको. आम्हाला हे आज मी इथं तुमच्या ऑन कॅमेरा सांगू इच्छितो, आम्हाला हे जुने सरकार नकोच. आमचा युवकाचा एकच नारा राहणार आहे, यावेळेस हे दोन्ही चेहरे नको. आम्हाला युवकाचा नवीन चेहरा आम्ही यवतमाळला देऊन देऊ. नवा चेहरा पाहिजे तर 100% पाहिजे. नाही देणारच आहो. कारण की हे कसं होते, आमचा उमेदवार वरतून ठरवसान का आमचा उमेदवार कोण आमच्या छातीवर बसणार? आम्ही ठरवू आमचा उमेदवार, मॅडम आम्ही ठरवू इथला उमेदवार. एकंदरीतच मॅडम, मागील 10 वर्षामध्ये हे जे भारतीय जनता पार्टीने जे दादागिरी भाईगिरीचा खूप जास्त प्रकार इथं करून ठेवलं होतं. इथं अशी परिस्थिती होती, काँग्रेस आणि दुसऱ्या कोणत्याही पक्षाची इतर पक्षांना इथं प्रचार आणि काम करण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. म्हणजे एवढी दादागिरी यांची हाईटवरती आहे. परंतु ह्या सर्वांना म्हणजे वाचा फोडता बाळासाहेब मांगुळकर जे आता विधानसभेमध्ये जे उभे आहे,
त्यांनी आम्हाला इथं ताकद दिली, त्यांनी आम्हाला शक्ती दिली. आता आम्ही त्यांना निवडून आणणार आहोत आणि यांचं जे दादागिरी आहे हे सर्व आम्ही थांबवणार आहोत. आता आम्हा महाराष्ट्रामध्ये यवतमाळमध्ये ह्या विधानसभेमध्ये फक्त काँग्रेस आणि महाविकास आघाडीशिवाय कोणताच पर्याय राहिलेला नाही आहे. आता आम्ही हे महायुतीच्या सरकारला 100% नाकारलेलं आहे. एकंदरीतच तुमच्या इथला युवा वर्ग तो म्हणतो की त्यांना काँग्रेसही नाही पाहिजे, बीजेपी नाही पाहिजे. पण एकंदरीत ताई तुमच्याकडे येते की आता हे सगळे मुद्दे झाले, महिलांचं झालं, हे झालं. आता मी येते तुमच्याकडे येते मी. यांनी जे काही म्हटलं तुम्ही ऐकलेलं आहे युवा वर्ग, तुमचं काय मत आहे यावर? यवतमाळमध्ये माननीय आमदार साहेबांनी टेक्सटाईल पार्क केलेला आहे. माननीय आमदार साहेबांनी चला माझ्यासोबत, चला टेक्सटाईल पार्क पाहायला माझ्यासोबत. भोयर MIDC ला चला, भोयर MIDC ला चला. सुसज्ज टेक्सटाईल पार्क तयार झालेला आहे, सुसज्ज टेक्सटाईल पार्क तयार झालेला आहे. इलेक्ट्रिकची पूर्ण व्यवस्था झालेली आहे. हॉस्पिटल झालेलं आहे मॅडम, त्या म्हणत आहे ना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झालेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी एक विषय मांडला होता की पोत्यावर असलेले आमदार आज पैसे गडगंज झालेले आहे. दादागिरी दाखवते असं त्यांचं नाही, विषय होता त्यांचा स्टेटसचा किंवा त्यांच्या पैशाचा. त्याचं उत्तर देते मी. पोत्यावर आमदार आमचे कोणते होते? आमचे आमदार जेव्हा जन्मले सोन्याचा चमचा घेऊनच जन्मले. त्यांना काही हे यांच्या राजकीय याच्यातून काही ते श्रीमंत झाले नाही. ते मुळातच श्रीमंत होते. मी फक्त त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे, कारण ते पोत्यावरचे वगैरे नव्हते. ते मुळातच श्रीमंत होते आणि त्यांच्याकडे मुळातच तशी व्यवस्था होती. हा नशिबाचा भाग आहे मॅडम, हा नशिबाचा भाग आहे. नशिबाला आम्ही मानत नाही. आम्ही हा संविधान फुले शाहू आंबेडकर विचारांच्या ह्या महाराष्ट्र चाललेला आहे, त्यांच्या विचारावर चाललाय. आम्ही नशिबावर मानत नाही. आणि असा गडगंज श्रीमंत माणूस आम्हाला नको आहे. आमचं म्हणणंच ते आहे, हे जे लोक आहे सोन्याच्या चमचेवाले आणि सोन्याच्या चमचेवाल्या लोकांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये मला एक गोष्ट आता ताईंनी सांगितलं की इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आलं. मॅडम तुम्ही डीन्स, इथे रेग्युलर डीन नाही, इथे जे टेक्निशियन्स आहेत त्यांची वाशिम येथे बदली केलेली आहे. जवळपास 40 MDच्या जागा कमी झालेल्या आहे. जे टेक्सटाईल पार्कच्या संदर्भामध्ये म्हणतात, इथे जे काही आहे उद्योग, रेमंडचा जो उद्योग आहे तोही यांच्या अगोदरचा आहे. जे हिंदुस्तान लिव्हरची कंपनी होती ती बंद पडली. अनेक उद्योग बंद पडलेले आहे. नुसत्या बाता आहे, तरुणांना रोजगार नाही. इथल्या असलेल्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या बंद पडत आहेत. नगरपालिकेच्या पूर्ण शाळा बंद पडलेल्या आहेत. थोडा मी हे घेते. आता आपण सातत्याने एक मिनिट आपण आता सातत्याने काँग्रेस बीजेपी आपण कार्यकर्त्यांचं मत ऐकले, पण एक दोन आपण मला नागरिकांचे तिथे आपलं कॉमन पीपल दिसतंय, आपण जाणून घेऊयात. इकडे मला काही आजोबा दिसतात, आपण यांच्याशी जाणून घेऊयात. काय सांगा आजोबा, काय म्हणताय विकास? आता तुम्ही ऐकलं इतकं सगळं, तुम्हाला काय वाटतं विकास झाला? मी काही बोलणार नाही. काय वाटतं कोणाचं सरकार आता यायला पाहिजे? कसं आहे माहोल, कसं आहे? नाही, कोणाचंच नाही यायला पाहिजे. काँग्रेसचंही नाही पाहिजे ना, बीजेपीचंही नाही पाहिजे. काय दोन्ही सारखेच आहे. बरं इकडे दादा तुम्ही काय सांगाल? जो जातिवाद को बढ़ावा नहीं देगा ऐसा सरकार में हम जाना चाहेंगे, जिसमें जातिवाद नहीं होगा, जिसमें समान सबको हक मिले, चाहे SC हो, ST हो, ओपन हो, मुस्लिम हो. जो जातिवाद नहीं करेगा ऐसा होगा. मी इकडे पण दादा तुम्हाला काय म्हणायचं आहे? विकास झालाय का आतापर्यंत? विकास तर झालाच नाही. विकासाच्या नावावर दोन्ही जी पक्ष आहेत निवड पोळ्या भाजण्याचं काम करतात. खऱ्या अर्थाने युवकांची जी कास असते ना, ती युवकांची कास दोन्ही पक्षांनी कधीही धरलेली नाही. मुळात युवकांना काय पाहिजे ही या लोकांना आणखीनही कळलेलं नाही. आज रोजगारांचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तर यांनी कुठला रोजगार दिला? रोजगारांच्या नावावर जे काही कोली तर भासतात आमच्याकडे, पण त्याच्यामध्ये लोकांचं भरलं नाही ना. आज युवकांच्या हाताला काम पाहिजे, ते काम नाही आहे. ते काम देण्याचं काम यांनी होतं ना, पण यांनी काय केलेलं आहे, योजना मांडल्यात पण त्या योजनेची अंमलबजावणी नाही झाली ना. ती योजना पर्टिक्युलरली ग्रासरूटपर्यंत जायला पाहिजे, ती जातच नाही. ती योजना येण्याचं काम या प्रतिनिधींचं होतं, पण प्रतिनिधींनी कधीच केलेलं नाही ना. प्रतिनिधी कुठे राहिलं की आपलं घर आणि आपलं मूल आणि आपला संसार आणि फक्त तिथलं असणारं वलय तेवढ्यापुरतं ती प्रतिनिधी होती. पण या प्रतिनिधीचं स्वतःचं एक जबाबदारी होती की मी जर तळागाळातल्या लोकांपर्यंत जर मला जायचं असेल तर यांचं स्वतःचं काम आहे की ते गेलं पाहिजे. प्रतिनिधी का नेमतो आपण की प्रतिनिधीचं काम अशा पद्धतीचं असतं की गावातल्या प्रत्येक माणसाला किंवा समाजातल्या प्रत्येक माणसाला ती गोष्ट कळली पाहिजे. मुळात त्यांनी कधी कळू दिली नाही, अंधारामध्ये ठेवलं आणि अंधारात नाही ठेवल्या कारणाने प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज विकास झालेला नाही. दोन्ही पक्ष निकामी ठरलेली आहेत. मी इकडे परत पक्षाकडे येते की
दादा आता तुम्ही तुमच्या फेवरमध्ये मला काही लोक मिळालेत नाही की फेवरमध्ये नाही, हे यवतमाळची सत्य परिस्थिती आहे. सत्य परिस्थिती आहे ही यवतमाळाची सत्य परिस्थिती काकानं मांडली, मीच नाही. इथला युवक किंवा कॉमन मॅन हा हेच परिस्थिती मांडणार. आता 100% सांगतो, ताई म्हणत होत्या 1500 रुपये जे आता लाडकी बहिणीला येते ते काय तुमचा खासदार आणि आमदार काय खिशातून नाही देत, खिशातून नाही देत, हे आमच्या टॅक्स मधून करते, आमचा पैसा आहे. त्यांना जर लाडक्या बहिणी वाटत असेल तर त्याच्याकडून द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट यवतमाळचा विषय नागरिकांच्या पैसा 100%. आणि सर्वात महत्वाचं यवतमाळमध्ये जी आता परिस्थिती सुरू आहे कार्यक्रमाची, या यवतमाळमध्ये जी परिस्थिती सुरू आहे कामाची, या कामासाठी मॅडम फक्त एकच गोष्ट राहते इथं, जो टक्केवारी देते त्यालाच काम भेटते. टक्केवारी शिवाय दुसरीकडे काम नाही भेटत. याचे जे दलाल आणि ठेकेदार हे मोजके आहे. तुम्ही यवतमाळचा पूर्ण सर्वे करून घ्या, त्याच्या अलावा दुसरीकडे जातच नाही. मग कुठली हे आहे, कोणासाठी? जनतेसाठी आहे. आणि 5 वर्षाच्या अगोदर तो रोड खराब होते, 2 वर्षात खराब होते. असं कसं? मी शहरातले कोणतेही रस्ते जर पाहिले तर 100% खराब होते. रस्ता चांगला दिसणार नाही. इथे रस्त्यामध्ये आजही रस्त्यावर आजही क्युरिंग होत नाही. 15 लाखाचा जो जुमला होता ना तोच जुमला आहे. हे किती दिवस चालणार आहे सगळ्यांना माहिती आहे. महत्वाचा मुद्दा आहे. या सर्व गोष्टी गौण आहेत. महत्वाचा मुद्दा आहे विकासाच्या ज्या बाता केल्या जात आहेत, रस्त्याची जी अवस्था आहे. तुम्ही जर रस्त्याचा जर रूप पाहिलं तर हायकोर्टामध्ये यांचं जे म्हणणं आहे ना, यांनी ॲफिडेविट द्यावं. पुढच्या आठवड्यामध्ये हायकोर्टामध्ये पिटिशन आहे. यांचं म्हणणं जर असेल विकास झालेला आहे, मी यांचं ॲफिडेविट घेऊन हायकोर्टात दाखल करतो, आम्ही मानायला तयार आहे विकास झालेला आहे म्हणून. यांच्या विरोधामध्ये सरकारच्या वतीने कबूल केल्या जाते की चुका झालेल्या आहेत. नगरपालिकेचा 59 लाखाचा निधी हा गैरमार्गाने ठेकेदाराच्या घशामध्ये टाकण्याचं पाप भाजप सरकारने केलेला आहे, भाजप राज्य सरकारने केला आहे आणि इथल्या आमदारांनी केलेला आहे. हा 59 लाखाचा निधी, मी सुद्धा नगरसेवक राहिलेलो आहे, मला कळते. यवतमाळ नगरपालिकेची अवस्था अत्यंत बकाल झालेली आहे. यवतमाळमध्ये एकही अधिकारी राहायला तयार नाही. यवतमाळला एकही CO राहायला तयार नाही आहे. 6 महिन्याच्या आत CO बदलून जातो. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार भाजप सरकार त्या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून सत्तेत आहे नगरपालिकेमध्ये. परंतु नगरपालिकेमध्ये आजही अवस्था जर ठेकेदार नाही आहे, घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये ठेकेदाराचं नाव जर बघितलं तर तो भाजपचा पदाधिकारी आहे. आणि या संदर्भात जेवढेही ठेकेदार आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहे. हे अत्यंत जबाबदारीनं बोलतो आहे. मॅडम याच्यामध्ये नाही पहिले हे नगर परिषद यांच्याकडे कामाची एवढी कुवत हे जे म्हणत नाही का, इथं कर्मचारीच नाही आहे. नगर परिषदमध्ये मुख्याधिकारी आता 8 दिवस झाले इथं रुजू होऊन. बांधकाम विभागामध्ये कर्मचारी नाही आहे, आरोग्य विभागामध्ये कर्मचारी नाही. जसं आता भाऊनं सांगितलं, कचऱ्याची तर एवढी भयानक परिस्थिती आहे का कुठे चालला जा घन कचरा पूर्ण गावामध्ये तुम्हाला, म्हणजे इथं नागरिक कमी आणि कचरा जास्त झालेला आहे. 18 करोडचा ठेका आहे. 18 करोडचा कंत्राट जर घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत आहे आणि त्यानंतर सुद्धा असेल तर त्याला जबाबदार ते स्वतः. जेव्हा टेंडर हा यवतमाळचा जे टेंडर आहे, रोज घनकचरा प्रत्येक घरी जाऊन उचलायचं टेंडर असून सुद्धा इथं 3-3, 8-8 दिवस कबूल करतायत. कचरा उचलण्यासाठी हे लोक जात नाही. त्यांचं उत्तर ऐकून घेऊ. बोला ताई, काय म्हणता? घंटागाडी एक दिवसाआड येते सगळ्या एरियामध्ये घंटागाडी येते मॅडम. आमच्याचकडे येते सगळ्या घंटागाडी येते. आपण ते लोक काय करतात, साफ करून नेते, परत तिथं केळाचे छिलटे, याचे छिलटे, कांद्याचे छिलटे परत ते तिथं टाकून देतात. मग ते त्यांनी काय करायचं? घडी घडी येणार का ते कचरा गाडी? एक दिवस आड येणार. दिनचर्या चालूच राहणार आहे. किती साफ केलं, काही केलं, दिनचर्या तुमच्याकडे येते की एकंदरीतच आता हे आरोप, बरेचसे आरोप आतापर्यंत झाले हे झाले. जर सरकार तुमची सरकार यांच्याकडून शिकून काय भेटून बोलायला ह्या जे म्हणतात भेटून खोटं बोलतात, तर तुमचे जे आहे म्हणा राहुल गांधी त्यांनी संविधान संमेलन आता घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते राहुल गांधीचा. त्यांनी जे संविधान वरती आहे आणि 78 यवतमाळ विधानसभेतच बोलते आहे. आम्ही पूर्ण वेळ 78 यवतमाळ विधानसभेबद्दलच बोलत होती. चित्रताईचा विषय कोणी काढला? यांनी. दुसऱ्या आमदारांचा विषय कोणी काढला? यांनी. कारण काही तर लागेल कोणते तरी मुद्दे लागतील ना बोलायला. आणि मुद्दे कसे पाहिजे की त्यांना माहिती आहे. काहीतरी मुद्दा विरोधाला विरोध. आणि दुसरी गोष्ट हे जे बोलत आहे ना, हे जे बोलत आहे ना,
एकच मिनिट मी तुमच्याकडे हे संपूर्ण हे सर्व नगरसेवक हे जेवढी आहे भाजपचे हे पूर्ण भ्रष्टाचारी लोक आहे. एक सेकंड मी आता त्यांना बोलू द्या, मी येते तुमच्या माझं पूर्ण होऊ द्या. बघा मला मी माझी नगरसेविका आहे, माझी शिक्षण सभापती आहे, मी प्रभागाचं काम सांभाळते. भाऊ आमचे गटनेते आहेत, प्रश्न तो नाही, हे आमचे जुने ठेकेदार आहेत. आणि यांनी जो कचरा केला तोच आम्ही आता सावरत आहे. नाही, आरोप नाही. मला काय म्हणायचं आहे, आरोप नाही. नागरिक म्हणून आमचं एक आम्ही सांगतो तुम्हाला काय वस्तुस्थिती. मला तसं नाही म्हणायचं आहे. काम मला फक्त एवढं मुद्दा हा होता माझा मॅडम की काम चालू आहे, चालू आहे. एक मिनिट मागील 8 दिवसापूर्वी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत सुद्धा यांनी धोका दिलेला आहे. जे अमृत योजना यवतमाळ मध्ये चालू झालेली नाहीये, ताई यवतमाळ मध्ये चालू झालेली नाहीये. यांचे आश्वासन होते, यांच्या आमदारांनी श्रेय घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि 24/7 पाणी देणार होते असे यांचे आश्वासन होते. आजपर्यंत 8 दिवस पाणी इथं येत नाही आहे यवतमाळमध्ये, तरी यांनी खोट्या प्रकारे लोकार्पण केलं. मोदीजींसोबत जेव्हा हे धोका करू शकते तर आम्ही तर सामान्य नागरिक आहोत. काही मोदी सोबत धोका नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या, आमचं ऐका. हायकोर्टामध्ये पिटिशन काय झालं सांगा. लिहून द्या यांनी कर, नागरिकांना रोजच पाणी मी मिळालं. सांगतो मॅडम आता 24/7 तुम्हाला ऐकून घ्या. जी योजना मंजूर करू. अरे यार बोलू द्या, लोकांना बोलू द्या. अरे बस हेच लावायचं का? मी काम करू आपण नागरिकांची एक सेकंड मी एकाकडे येते. तुमचं झालं, त्यांचं मी परत बस हेच बोलायचं यांना. तुम्ही बोला. मी सांगतो, जी योजना मंजूर माननीय मदन भाऊनी जी योजना मंजूर करून आणली होती त्याचे पैसे आले होते. त्या पैशाचा जेवढा काम होतं तेवढं काम झालं. त्याच्यानंतर ती योजना लोकार्पण सोहळा झाला आणि त्यानंतर जे काही अजून जे पैसे लागतात, जसं यांच्या काळात 100 करोडचं धरण 500 करोडवर जाते. यांच्या काळात जायचं ना 500 करोडवर जायचं. ऐकून घ्या. अरे माझा ऐका. मी सांगतो हे बोलू देत नाही. ही ती योजना पूर्ण झाली, लोकार्पण सोहळा झाला आणि त्यानंतर पुन्हा पैसे पाहिजे होते ते सध्या चालू आहे. बेमळा प्रकल्पाचं पाणी इथपर्यंत आलेलं आहे. मी त्या खाती टोळून सांगतो. मी हायकोर्टाचा नंतर सांगा. मी सांगतो तुम्हाला, सांगतो जे पाणी आलेलं आहे ते बेंबळाचं आपल्याला येत आहे. नागरिक काय म्हणतात हे बोला. काँग्रेसच्या काळामध्ये जे काही साठवणूक झाली, मोठमोठे धरणं बांधलेले आहे, आज तेच पाणी इकडे वळवण्यासाठी फक्त पाईपलाईन. फक्त यांचं काम काय होतं, फक्त पाईपलाईन टाकणे. 10 वर्ष झाले मॅडम, आजही नाली पाणी आलेलं नाहीये. उलट काय म्हणतात, पाणी येऊन राहिलेलं. एवढं स्लो आहे पाणी, एवढं स्लो आहे ना. परंतु पाणी मिळत नाही. यांनी हे म्हणतात की आम्ही सांगतो म्हणून मागे जाते. हे बोलून राहिले का बा अधिकारीला हे स्वतः काम नाही करूनच मॅडम. माधुरी मडावे सिंगम लेडी यवतमाळ मध्ये काम करणारे होते, त्यांच्या ठेकेदाराला त्रास देऊ राहिले होते, त्यांना त्याची बदली केली. बरं एकंदरीत काका तुमचं काय म्हणणं आहे जे सर्वात महत्वाचं आतापर्यंत चालू आहे हे फक्त यवतमाळ म्हणजे यवतमाळ सिटीमध्ये काही विधानसभा नाही ना. खेड्यामध्ये अजून समस्या पोहोचली नाही आहे. इथे कोणताही नेता असो, दोन्ही नेत्याला त्यांना खेड्याशी काही मतलब नाही आहे. आज यवतमाळमध्ये धारकांच्यासाठी ती योजना बनवलेली आहे. यवतमाळकरांना अजूनही पाणी मिळत नाही. 8 दिवसानंतर अजूनही पाणी मला मुद्दा कळलेला आहे की एकंदरीतच आता यांचं असं म्हणणं आहे की यांनी जे प्रकल्प सुरू केला ते पाणी येत नाहीये. मी एकाकडे येते, तुम्ही त्यांच्यावर आरोप केला तर ऐकून घ्या, मग मी परत तुमच्याकडे येते.
सांगतो तुम्हाला काय झालं. यांचं ऐकायचं याच्यासाठी नाही आहे, कारण का हे लोकांनी बनवलेली सरकार नाही आहे. हे ईडी, सीबीआय बस यांचं हे त्यांच्या काळात सगळं होतं. यांचं सगळं जमते. बरं, एक सेकंड. माझं परत माझं हे म्हणणं मला सांगा कशाबद्दल बोलायचं सांगा. पाण्याबद्दल बोलायचं आहे. तेच म्हणता हे म्हणताय यांच्या मनाप्रमाणे मॅडम ओरडून बोलल्याने सगळी काय मी सांगतो तुम्हाला. सांगा. ते म्हणतात की विकास झालेला नाही, पाणी आलेलं नाही आणि तुम्ही राजकारण हे सगळे विकासापासून तेव्हा जेव्हा काही होत नव्हतं. आता तुम्ही यवतमाळ फिरून पहा, तुम्हाला विकास दिसेल, पाणी दिसेल, भूमिगत गटार योजना दिसेल, तुम्हाला बायपास दिसेल, सुंदर असा बायपास दिसेल यवतमाळ शहराला, सिमेंटचे रस्ते दिसेल, गार्डन दिसेल, बस सुंदर बसस्थानक दिसेल, सुंदर बसस्थानक दिसेल तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला गार्डन, तुम्ही जर क्रीडा संकुल जर बघितलं, यवतमाळचं क्रीडा संकुल अतिशय सुंदर असं आहे, लोकार्पण झालेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे मदन भाऊंनी हजारो करोड देऊन विकास केला. यांना पचत नाही, यांना रुचत नाही, म्हणून हे बोलतात. बरं, मी आता येते. जर हे बघा आता तुमचा आमदार आमचं नाही काही ऐका ना, सर्वसामान्यांचा आवाज सांगते आहे. इथे MIDC होती, MIDC मध्ये 2000 होती हिंदुवाची मंदिराची जागा विकणारे. आपण सगळं आता या विकासावरच बोलूया. आपण जातीपातीवर जाणार विकासावर. इथे MIDC होती. आज MIDC फक्त आणि फक्त जंगल आहे, जंगल. एकही तिथे काहीच नाही. फक्त जंगल आहे. वाघं फिरतात, वाघं. माणसं नाही. ही परिस्थिती निर्माण कोण आहे सांगा, नाव सांगा. टेक्सटाईल MIDC टेक्सटाईल पार्क आहे. ते म्हणतात टेक्सटाईल पार्कमध्ये जंगल झालेलं आहे. अरे जाऊन पहा, हे खोटं बोलतात. नाव काय सांगायचं आहे. मॅडम जंगलात गेलेले आहे, MIDC मध्ये नाही गेलेले. गुन्हापूरला गेलेला आहे मॅडम. जंगलात गेलं म्हणतात ते डायरेक्ट. हे भारतीय जनता पार्टी लोकांना महिलांची रिस्पेक्ट नाहीच आहे. महिला तुम्ही याच्यावरून महिला सुरक्षित नाही. बरं, परत एकदा या मुद्दा आपण नागरिकांकडे जाऊनच आपण क्लिअर करणार. मी येते तुमच्याकडे. आपण एवढं बघा. परत हे काय बोलताय, MIDC जे आहे ते म्हणते खूप चांगलं झालं आणि एक म्हणते की जंगल झालेलं. तर तुमचं काय म्हणणं? माझं स्पष्ट पद्धतीचं मत हे आहे की जनरली आता जेवढी चर्चा झाली, जेवढी डिबेट झाली याची वाली, परत काही मुद्दे लुटबाडले गेलेत. ज्याच्यामध्ये पर्यावरणाचा मुद्दा गेला, त्याच्यामध्ये परत त्यांनी कचऱ्याचं व्यवस्थापन मांडलं होतं. माझा प्रश्न या जनतेला आहे किंवा माझा प्रश्न या सर्व प्रतिनिधीला आहे की कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात ज्यावेळेस यांनी प्रतिनिधित्व केलं की नगर परिषदचं नाव घेऊन केलं जातं. आज नगर परिषदच्या 29 वार्ड प्रभागामध्ये एकूण टोटल काम करत असताना 73 गाड्या काम करतात आणि कचरा उचलण्याची आज जर कॅपॅसिटी जर त्याची बघितली तर जवळपास यवतमाळची आजची जर पोर्टफोलिओ कॅपॅसिटी जर बघितली 80,000 एवढी कॅपॅसिटी असते याची वाली आहे. त्या दृष्टिकोनातून निर्माण होत असणारा जो कचरा होता, त्या कचऱ्यावर खूप मोठ्या पद्धतीचे प्रोजेक्ट उभे झाले असते. किती प्रतिनिधींनी त्या संदर्भातनी प्रोजेक्ट आणलेत, किती प्रतिनिधींनी या लोकांना रोजगार दिला. आज जर कचऱ्यांच्या व्यवस्थापनासंदर्भात जर कचऱ्यावर जर तुम्ही कचऱ्याचा जर संपूर्ण जर कचरा जर एकत्रीकरण केलं असतं आणि त्या कचऱ्यावर जर रिसायकलिंग प्रोजेक्ट तयार झाले असते तर रिसायकलिंग प्रोजेक्टवर यवतमाळची इकॉनॉमिकली डेव्हलप झाली असते. पण इकॉनॉमिकल डेव्हलपच्या दृष्टिकोनातून कोणी विचार केला जात नाही किंवा ती प्रतिनिधी ती विचार करत नाही. आता आपण करतो की काय होतं की जेव्हा कचरा येतं, कचरा उचलल्या जातं, तो कचरा उचलल्यानंतर रिसायकलिंग प्रोजेक्ट का केला जात नाही. आपण MIDC करतो, MIDC आणतो. आपण MIDC मध्ये येत असताना जे प्रोजेक्ट येत असतात, जे तरुण युवकांना जे पाहिजे. आज फॉर एक्झाम्पल यवतमाळमध्ये जेवढा कचरा निघतो त्या कचऱ्याची रिसायकलिंग प्रोसेसमध्ये टाका तुम्ही आणि
ते युवकांना द्या ना, युवकांना त्याच्यावर रोजगार उपलब्ध करा ना. यवतमाळची पूर्ण इकॉनॉमिकल कंडिशन डेव्हलप होऊ शकतं. हे प्रतिनिधींना का कळत नाही? त्या दृष्टिकोनातून का विचार करत नाही? मग आपण डिबेट का करतो? हे केलं ते केलं, हे रोड आणला हे आणलं, याला विकास म्हटला जात नाही. विकासाची परिभाषा ज्याला म्हटलं जात असते ना, की जोपर्यंत युवकाच्या हाताला काम आणि रोजगार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत विकास होत नाही, ही खरी परिभाषा आहे. आणि ज्यावेळेस आपण याला बघतो मॅडम, एक मिशा अद्वैतांनी मला सांगा की पर्यावरणावर काम किती झालं, पर्यावरणावर काम किती झालं, शिक्षणावर काम किती झालं, पाण्यावर किती काम झालं, घाणकचरा व्यवस्थापनावर काम किती झालं. इव्हन हेच नाही, इव्हन आपण ज्यावेळेस क्राईम म्हणतो आपण, व्हॉट अबाउट काय, किती काम झालंय, काय केलंय त्याच्यावर. मग या सगळ्या गोष्टीचं प्रतिनिधित्व करत असताना ही आमच्या निवडून दिलेल्या माणसाची किंवा निवडून आलेल्या माणसाचं प्रतिनिधित्व आहे की त्यांनी या गोष्टीची विल्हेवाट लावायला पाहिजे आणि एक सुजलाम सपलाम अशा पद्धतीत द्यायला पाहिजे. मी कुठल्या पक्षाच्या किंवा कुठल्या गोष्टीच्या विरोधात नाही बोलत. माझा मुद्दा आहे की विकास जो व्हायला पाहिजे तो विकास मुळातनी त्या पद्धतीनं झाला नाही, तो व्हायला पाहिजे. म्हणून आज जर कचरा जरी म्हटलं, कचरा जरी म्हटलं तरी यवतमाळची इकॉनॉमिकल डेव्हलप होते एवढा कचरा आहे. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मॅडम, यवतमाळ हा जे कापूस निघतं, कॉटन निघतं, यवतमाळची जी कॉटन निघतं ना, म्हणजे पराठी जी निघतं ना, त्या पराठीमध्ये एवढी ज्वलनशीलता आहे, जवळपास 1 लिटर पेट्रोल जर असेल ना, 3 लिटर पराठी जर 3 किलो पराठी असेल ना, एवढी ज्वलनशीलता त्याच्यामध्ये आहे. मग का असे प्रोजेक्ट आणले जात नाही इथे? का पॅलेटचे प्रोजेक्ट आणले जात नाही? का व्हाईट कोलचे प्रोजेक्ट आणले जात नाही? या दृष्टिकोनातून प्रतिनिधींनी विचार करायला पाहिजे आणि जो केंद्रात असतो किंवा राज्यात असो तो फंड इथं आणायला पाहिजे आणि या युवकांना ती प्रतिनिधित्व देऊन त्यांच्या हाताला रोजगार आहे. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. इकडे पण मी येत आहे, कुठली निवडणूक आली म्हटलं किंवा कुठल्याही सामान्य जनतेचा प्रश्न म्हटलं तर BSP फॅक्टर येतो, म्हणजे बिजली, सडक, पाणी या 3 गोष्टी येतातच. इथे त्याचं कसं नियोजन, या समस्या पूर्ण झाल्या? नाही, पाण्याचा विषय असा आहे की मागील 2017मध्ये जो पाण्याचा दुष्काळ पडला त्याच्यानंतर इथल्या स्थानिक आमदाराने एक फार मोठ्या प्रमाणात निधी आणला, ज्याला 200 करोड असा शब्द दिला गेला होता. त्याच्यानंतर वाढीवसुद्धा मग 100 करोड आणले, त्याच्यानंतर आणखी 75 करोड असे जे काही 400-500 करोड रुपये आणलेत, कोटी रुपये आणलेत, त्या कोटी रुपयाची पाईपलाईन टाकली असं इथला स्थानिकचा आमदार म्हणतो. परंतु त्या पाईपलाईनचं कुठे पाईपचा पास सुद्धा दिसून येत नाही. मुद्दा असा आहे की 17मध्ये जो पाण्याचा दुष्काळ पडला तो 24मध्येही सुटला नाही. आता ही 3री टर्म आली. आमदार कोण आहे याच्याशी आमच्या सामान्य जनतेला घेणं देणं नाही, पण आमदार काय करतो याच्याशी आमचं घेणं देणं असलं पाहिजे. कारण जो पैसा वापरला जात आहे तो सामान्य जनतेच्या खिशातून जाणारा पैसा आहे. जो पैसा वापरला जातो आहे तो लोकांसाठी न वापरता आमदाराच्या विकासासाठी वापरला जात आहे. पाण्याच्या नावाने तुम्ही मुद्दाम पाण्याची समस्या म्हटली म्हणून मला हे सांगणे गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीतच आम्ही करणार ऐवजी आम्ही काय करणार, त्यांचं नियोजन काय असणार आहे तुम्हाला हवं तर? नियोजन असं असायला हवं की जो जनतेचा पैसा आहे तो जनतेच्या विकासासाठी व्हावा, न की आमदाराच्या आर्थिक विकासासाठी होईल. बरं, मी इकडे परत येते. एकंदरीतच आपण काय झालं की आरोप प्रत्यारोप आपण केले. मला तुमच्याकडून हे ऐकावंसं वाटेल की आता जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जर तुमचे आमदार जिंकले किंवा बीजेपीचा आमदार झाला तर मग तुमचं काय नियोजन आहे? कारण नागरिकांना मी करणार ऐवजी मी काय करणार हे जास्त ऐकण्यात आहे. तर तुम्ही काय पुढचं नियोजन अतिशय सुंदर आहे. आपल्याला आपल्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या मिळणार आहे, आजपर्यंत दिल्या गेल्या आहे. बरेच वेळेला असं होत असते काम करताना आपण त्यांच्या पक्षाचा सगळं माहित आहे. तुम्ही मध्ये बोलता ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. तुमच्यामध्ये आम्ही बोललो नाही आहे. तुम्हाला काय माहिती आहे का, प्रत्येक वेळेला कोणाची तरी काहीतरी खोटा खरगळा काहीतरी बोलायचं आणि खोटं बोलत राहायचं. आता जे यवतमाळात दिसत आहे ना ते फक्त मदन भाऊंनी केलं आहे. मागच्या काळात अनेक आमदार झाले, मी पाहिलेलं आहे. मी 6 टर्मचा नगरसेवक आहो, पण मी सगळं पाहिलेलं आहे कोण किती होतं. पण मदन भाऊंनी जो पैसा आणला तो तेवढा पैसा यवतमाळ शहरासाठी, यवतमाळ मतदारसंघासाठी, तुम्ही यवतमाळ मतदारसंघाला जोडणारा प्रत्येक रस्ता पहा, बोलू द्या. आणि हे तुम्हाला काय करणार हे सांगतोय. काय करणार आहे जे दिसत आहे त्याच्यापेक्षाही चांगल्या सुविधा आपल्या नागरिकांना ज्या मिळतील त्या होणार. नागरिकांकडून आलंय की आपण कुठल्याही निवडणुकीचं आपण म्हणतो तर BSP फॅक्टर नेहमीच होतो. सामान्य बिजली, सडक, पाणी या गोष्टी. आता पाण्यासाठी मी आता कोणत्या नागरिकांना विचारलं, ते म्हणाले की निधी आलाय 300 करोड, जवळपास 302 करोड आलेला आहे. पाईपलाईन लागली पण त्याचं नियोजन अजूनपर्यंत त्यांना कळलं नाही. याचं तसं नाही आहे. 302 करोड रुपये जेव्हा आले त्यावेळेला पाईपलाईन टाकून 18 टाक्या यवतमाळ शहराला दिल्या गेल्या. 18 टाक्या आणि
19 एकही चालू नाही, 100 आणि सगळ्यात गाव आहे. दुसऱ्या काही लोक काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी पाणी दिल्या जाते. काही ठिकाणच्या पाईपलाईन टाकण्यात हो पाईपलाईन टाकण्यात आल्या नाही आहे. काही ठिकाणी ज्या आवश्यक होत्या पण त्यांना ते वाटलं नव्हतं त्यावेळेला वॉटर सप्लायला म्हणून आणि सगळ्यांना पाणी मिळत आहे. लोक खुश आहे. लोकांच्या तक्रारी नाही आहे. हे जे राजकीय नेहमीचे ओरडणारे लोक आहेत त्यांच्याच या तक्रारी आहेत. कुठलीही खोटी वाच्यता पाण्यावर होऊ नये. स्थानिक प्रतिनिधीच्या पक्षाचे तुम्ही आहात म्हणून कुठलीही खोटी वाच्यता इथे होऊ नये. पाण्याच्या टाक्या झाल्या, त्या टाकीमध्ये पाणी येते की नाही हा मोठा प्रश्न आहे. बरं आलं तरी 7 ते 8 दिवसाने पाणी येते. 7 ते 8 दिवसाने पाणी येते. यवतमाळकर विहिरीच्या पाण्यावर आपली तहान भागवत आहे. 7 ते 8 दिवसाच्या नंतर इथे पाणी मिळते. एवढं खोटं बोलून चालत नाही. विरोधकांनी खोटं बोलू नये असं बोलत आहे. 11 टाक्या झाल्या, दुसऱ्या दिवशी एक टाकी आम्ही तुम्हाला दाखवतो. या टाकीतून पाणी यवतमाळकरांना सुरू आहे. पाणी यायला एक दिवस आड पाणी सगळीकडे सुरू आहे. नारू होते अशा किडे जंतू नारू होते त्याच्यानंतर पाणी देतात हे लोक केलं काही केलं नाही. यांनी आजपर्यंत केलं नाही. मदन भाऊंनी केलं आहे. त्याच्यामुळे यांची ओरड आहे. तुम्हाला सांगतो उच्च न्यायालयाला काय झालं काय झालं यांचं सांगावं यांनी. 19 हिंमत झाली नाही. पैसा मदन भाऊने पाणी मॅडम पाणी पाहिजे आम्हाला. मला फक्त तुम्हाला पुन्हा सांगतो, हे जर असे दोन्ही आले तर आमचा विकास असाच राहणार आहे. मंदीच होणार. इकडून तिकडे मारा आम्हाला आणि तिकडून इकडे मारा. दुसरं काहीच नाही होणार आहे. सेटल कॉकच होणार आहे. म्हणून यावेळेस आम्हाला जुने कोणीच नको. यावेळेस नवीन चेहरा राहणार आहे. तरुण चेहरा राहणार आहे. मॅडम यवतमाळमध्ये दादागिरी जर खतम करायची आहे, भाईगिरी खतम करायची आहे, हे जे भयमुक्त करायचं आहे यवतमाळला जर भयमुक्त करायचं आहे तर बाळासाहेब मांगुडकर महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही आहे इथे आम्हाला. एकच मिनिट मी येते. मला कळलं आता जर बाळासाहेब आले निवडून तर तुमचं काय पुढचं नियोजन असणार आहे या समस्यांवर? सर्वप्रथम कास्तकारांना जे आम्ही MSP दिलेली आहे ते MSP देणार. महिलांना 3000 रुपये आमच्या महाविकास आघाडीकडून डिक्लेअर झाले ते भेटणार. आमचे जे प्रत्येक याच्यामध्ये मॅडम प्रत्येक लाडक्याचे आमचे भाऊ आहे काय करते आमचे जे भाऊ आहे त्यांच्या खात्यामध्ये असं सर्वसामान्यांचा आवाज दाबला जातो. आतापर्यंत काय म्हणत होते? आतापर्यंत हेच म्हणत होते की मला बोलू द्या, शांततेने बोलू द्या. आणि जेव्हा खरा आवाज इथे दाबण्याचा प्रयत्न करतात तुम्ही हे बघता आहात. खऱ्या अर्थाने इथे गुंडागिरी एवढी वाढलेली आहे. इथे माईक समोरही गुंडागिरी आहे. पाण्याचा थेंब 7 दिवसाने मिळतो. मुद्दा पाण्याचा आहे. कोण निवडून येते एकंदरीतच आता आपण सामान्य जनतेला 7 दिवसाने पाणी मिळतं. मला मदन भाऊने जेवढा निधी 400 कोटी रुपये खर्च करून सुद्धा 7 दिवसाने पाणी मिळत असेल. 400 कोटी रुपये खर्च करूनही 7 दिवसानंतर आम्हाला पाणी मिळतं. एकंदरीतच आता आपण काय यवतमाळकडे ग्रुप आहे. वॉटर सप्लायला कोणत्या दिवशी किती पाणी मिळते आणि आपला जो ग्रुप आहे त्या ह्या ग्रुपचा कोणताच फायदा नाही आहे. हे जे ग्रुपचे लोक आहे हे फक्त मर्डर करणं, बेरोजगारी, नशे, भ्रष्टाचारी लोक आहे. आमचं पत्र फेकलं हे बरोबर नाही आहे. यांचे हे कृत्य आहे. त्यांनी फेकलं का फेकलं
आपण यवतमाळ या विधानसभा क्षेत्रात आपण आलेलो आहोत आणि इथे आपण पाहिलं, आपण दोन्ही कार्यकर्त्यांशी आपण चर्चा केली आहे. कार्यकर्ते इथे बीजेपी म्हणा, काँग्रेस म्हणा, सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते आपण बोललेले आहेत. आणि इथला मोठा मुद्दा आपण पाहिलं तर रोजगार, युवा आणि अनेक पुढे काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं आहे. याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत महाराष्ट्र, नवराष्ट्र, यवतमाळ.